काँग्रेसची मुंबई जोडो यात्रा आजपासून सुरू झाली आहे। मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी मंत्रालयानजीक असणाऱ्या राजीव गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या यात्रेची सुरुवात केली। या यात्रेचं स्वरूप कसं असणार आहे आणि या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाची काय भूमिका असणार आहे यावर आमदार अमीन पटेल यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। बहुचर्चित राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेनंतर आता मुंबईतही मुंबई जोडो यात्रा निघत आहे। आपण पाहतोय की आजपासून या यात्रेची सुरुवात होत आहे। माझ्यासोबत आमदार अमीन पटेल आहेत। भाई, काय सांगाल? खरं तर राहुल गांधी यांची यशस्वी अशी झालेली भारत जोडो यात्रा आणि त्यानंतर आता मुंबईत मुंबई जोडो यात्रा, काय नेमकं या यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे? सर्वप्रथम राहुल गांधीजीने भारत जोडो यात्रा काढली, त्याच्यानंतर भारत जोडो न्याय यात्रा। आज आम्ही मुंबई न्याय यात्रा, मुंबईचा लोकांना न्याय मिळाला पाहिजे। आम्ही बघितलेलो आहोत की मागच्या वर्षामध्ये मुंबईची कशी दुरवस्था झालेली आहे आणि मुंबईच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे। त्यासाठी आम्ही हे मुंबई न्याय यात्रा सुरू केलेली आहे। 16 तारीखला महाविकास आघाडीचा एक मेळावा आहे सन्मुखानंद हॉलचा। त्याच्यानंतर BKCमध्ये सन्माननीय अध्यक्ष काँग्रेस पक्षाच्या मल्लिकार्जुन खरगे साहेब, लोकसभामध्ये आमचे नेते विपक्षी राहुल गांधीजी, सगळे मान्यवर मुंबईला येणार आहेत। आमची जे प्रचार आहे ते सुरू होणार आहेत। लाखोच्या संख्येने लोक मुंबईमध्ये जमणार आहेत आणि मोठा एक आव्हान करणार आहेत मुंबई आणि महाराष्ट्राला की सरकार बदलली पाहिजे। महाविकास आघाडीला तुम्ही पार्लमेंटमध्ये यश दिलेलं आहे आणि पुन्हा असेंब्लीमध्ये महाविकास आघाडी सरकारला यश मिळालं पाहिजे अशी भावनाने आम्ही सगळं रस्त्यावर आलेलो आहोत। सरकारचं ज्या पद्धतीत अपयश सरकार ज्या पद्धतीत ठरत आहे याला जाब विचारण्यासाठी ही यात्रा जी आहे ती काढण्यात येत आहे। पुढे राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। या बातम्यांचा या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा लोकशाही मराठी। आपण पाहताय लोकशाही मराठी। ऐका, पहा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।